बातमी पुण्यातून आहे। पुण्यात दोन गटांमध्ये तुफान राडा झालेला आहे आणि क्षुल्लक कारणावरून हा वाद निर्माण झाला आणि याचं रूपांतर हे हाणामारीमध्ये झालं। इतकं की अक्षरशः लाठ्या काठ्या आणि दगडांनी दोन गटांनी एकमेकांना मारहाण केलेली आहे। दोन्ही गटांच्या विरोधात वाघोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। आपण पाहतोय क्षुल्लक कारणावरून हा वाद निर्माण झाला होता। महिलांचा सुद्धा यात सहभाग होता। आपण पाहतोय वाढदिवसाच्या कारणावरून हा वाद निर्माण झाला। रोहन कदम आमचे प्रतिनिधी यावेळी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, काय अपडेट्स या संदर्भात आणखी? खरं तर रविवारी सायंकाळची ही संपूर्ण घटना आहे. काल उशिरा जो आहे तो या सगळ्याबाबतचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते. परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी मारामारी घडली. म्हणजे अगदी आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर अंगाचा थरकाप, प्रत्येक पुणेकराचा थरकाप उडेल अशा प्रकारची लाठ्याकाठ्याने ही संपूर्ण मारहाणीची घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळत होती. आणि ही सगळी घटना जी आहे ती काही लोकांनी त्यांच्या कॅमेरामध्ये, मोबाईलमध्ये जी आहे ती कैद केली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य जे आहे ते लक्षात आलं. दोन गटांनी अक्षरशः लाठ्या-काठ्या आणि दगडांनी एकमेकांना मारहाण जी आहे ती केलेली होती आणि यामुळे वाघोली पोलिसांनी जो आहे तो या दोन्ही गटांच्या विरोधामध्ये परस्पर गुन्हा जे आहे ते प्रत्येकाने दाखल केलेले पाहायला मिळत आहेत. परंतु या सगळ्यांमध्ये कोणालाच अटक न केल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण केलं रोहन, जातंय. खरं तर हे जे दोन गट आहेत, या गटातील लोकांविषयी काही माहिती मिळतेय का? गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का त्यांची? किंवा हे सर्वसामान्य पुणेकर नागरिकच होते, काही कळतंय का या संदर्भात? काही लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी यामध्ये दिसून येते. खरं तर दोन वेगवेगळ्या धर्मांमध्ये ही सगळी भांडणं झाली होती हं. आणि अधिकची माहिती ज्यावेळेस घेतली त्यावेळेस काही लोकांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी येत गोंधळ घातला आणि "तू आमच्या माणसांना का मारतोय?" अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते मांडलं गेलं. खरं तर पुण्यातील खराडी रोड असेल किंवा विमाननगर परिसर असेल, या परिसरातून नगर रस्त्यावरून एक किंग आहे आणि त्या किंगचे व्हिडिओज त्याला कसं पळवून लावलं असं म्हणत सध्या सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आहेत आणि या मारहाणीचे फुटेज जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे नेमकं हे प्रकरण जे आहे ते धार्मिक वादातून घडलेलं आहे की यापूर्वी पूर्ववैमनस्यातून हे सगळं घडलेलं नक्कीच, आहे धन्यवाद या याचा अपडेट्सबद्दल रोहन।